नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोचे लफडे कळले नवऱ्याला म्हणून नवऱ्याने कुऱ्हाडीने ठार केले त्या प्रियकराला। ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील अंबम तालुका हातकणंगले येथील करीम मुल्ला याचे मटणाचे दुकान आहे। हे दुकान त्याचा मुलगा अमीर आणि ते दोघे मिळून चालवत असतात। त्या मटण दुकानाजवळच कुमार वाघमोडे हा राहतो। कुमार वाघमोडे हा बकरी पालन करून बकऱ्याला सांभाळून मोठे करायचे आणि मोठे झालेले बकरे हे मटण विक्रेत्याला विकायचे, असा त्याचा धंदा होता। तो ह्या बकऱ्या जवळच्याच करीम मुल्ला याला विकत असे। त्यासह तो शेतीही करीत होता। कुमार वाघमोडे हा विवाहित असून तो, त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे। गरिबीची पण कष्टाची भाकरी खाऊन जगणारा असा हा समाधानी त्याचा परिवार होता। पण सुखी संसाराला कधी कोणाची दृष्ट लागेल याचा काही भरोसा नाही। त्याच्या सुखी संसारातही तसेच काहीसे घडले। कुमार वाघमोडे यांच्या पत्नीचा पाय घसरला हे कुमारच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही। ती तासनतास आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत असायची हे त्याच्या लक्षात आल्यावर कुमारने तिच्यावर पाळत ठेवली। घराशेजारीच मटण दुकान असणाऱ्या करीम मुल्ला याचा मुलगा अमीर याच्याशी तिची सलगी वाढल्याचे कुमारच्या लक्षात आले होते। अमीर याचेही लग्न झाले असून त्यालाही 2 मुले आहेत। तोही विवाहित 2 मुलाची आई, तर तोही विवाहित 2 मुलाचा बाप होता। पण या दोघांनाही संसाराचे भान उरले नव्हते। त्यांना जोडीदाराची व मुलांची काळजी वाटत नव्हते। ते दोघेही लोकलाज विसरून विवाहबाह्य संबंधात गुंतले गेले होते। घराशेजारीच दुकान असल्याने आमिरची तिच्याशी नेहमीच नजरानजर होत होती। तिच्या घरात कोणी नसेल तेव्हा तो सहजपणे तिला भेटू शकत होता। या दोघांतील ही जवळीक परिसरातील लोकांच्या नजरेत यायला वेळ लागला नाही। काही दिवसातच त्यांच्या संबंधाबद्दल कुजबूज सुरू झाली। तशी ही चर्चा कुमार वाघमोडे याच्या कानावरही आली। मात्र इतर कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याने या गोष्टीचा जाब आपल्या पत्नीला विचारला असता तिने आपल्या कानावर हात ठेवले। तुम्ही कोणाच्याही सांगण्यावर विश्वास कसा ठेवता? तुमचा तुमच्या बायकोवर विश्वास नाही काय? असे तिने त्याला उलट विचारले। आपल्या बायकोवर विश्वास ठेवून कुमार हा गप्प बसला। परंतु त्याच्या बायकोला अनैतिक संबंधाची चटकच लागली असल्यामुळे ती पतीचा विश्वासघात करून आमिरलाच भेटत होती हे कुमारच्या कानावर जात होते। आपली पत्नी ही आमिरच्या नादाला लागली आहे हे समजल्यावर कुमार हा दारू पिऊन येऊन आपल्या पत्नीला मारहाण करू लागला होता। तिला घरातून बाहेर जा असे सांगू लागला होता। ती पण त्याला प्रत्युत्तर देऊन गप्प करत होती। याच कारणातून नवरा बायकोचे भांडण दिवसेंदिवस वाढत होते। कुमारचा भरला संसार मोडत होता। पाहुण्यांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। त्या दोघांच्या विवाहबाह्य संबंधाने कुमारला गावात खाली मान घालून जावे लागत होते। त्याने आमिरला बऱ्याच वेळेला समजावून सांगितले होते, परंतु तोही काही ऐकत नव्हता। 2 वर्षापूर्वी गावातील पंचायतीने ग्रामस्थाची बैठक घेऊन संगीताला आणि आमिरला यापुढे कोणताही संबंध ठेवायचा नाही अशी समज देऊन यातून मार्ग काढला होता। दिवस जसे जातील तसे हे प्रकरण थोड्या दिवसासाठी शांतही झाले होते। पण अनैतिक संबंधाचा शेवट हा विनाशानेच होत असतो, कारण ते अनैतिक संबंधाला चटावलेले स्त्री पुरुष कधीच शांत बसत नाहीत। येथेही ते दोघेजण भेटत होते। त्यांच्या संबंधात खंड पडला नव्हता।
याची कुणकुण कुमारला लागली होती. त्यामुळे तो आमिरवर चिडून होता. आपली अब्रू घालवणाऱ्या आमिरचा खात्मा करायचाच असे त्याने पक्के ठरवले होते. 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी आमिर मुल्ला आणि त्याचा मित्र संदीप वाघमोडे हे दोघेजण बकरे विकत आणण्यासाठी कापशी पांदीकडे गेले होते. परत येताना त्या दोघांना रस्त्यावरील माळरानावर कुमार हा आपल्या बकऱ्या चारत असल्याचे दिसले. संदीप आणि आमिर हे दोघे कापशी पानंदीकडून 2 बकरे घेऊन येताना कुमारने पाहिले. ते दोघे जवळ आल्यावर कुमारने आमिरकडे बघून त्याला शिवीगाळ केली. तुला माझ्या बायकोबरोबरचे संबंध ठेवू नकोस म्हणून सांगितले होते, तरी तू ऐकत नाहीस असे म्हणत त्याने आमिरबरोबर वाद घालायला सुरुवात केली. तो वाद वाढतच गेला. कुमार जवळ झाडे झुडपे तोडण्यासाठी लागणारी एक छोटी कुऱ्हाड होती. वाद वाढला तसा आमिरही त्याच्या अंगावर धावून गेला. मग मात्र कुमारचा संयम संपला. आमिरने कुमारला ढकलून दिल्याने तो रस्त्यावर पडला होता. त्यावेळी आमिरचा मित्र संदीप वाघमोडे यांनी त्या दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ढकलून दिल्याने जमिनीवर पडलेला कुमार रागाच्या भरात उठला आणि त्याच रागाच्या भरात त्याने आपल्याकडील कुऱ्हाडीने आमिरच्या डोक्यात आणि मानेवर वार करण्यास सुरुवात केली. आमिरचे डोके फुटले, शिवाय मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो काही क्षणातच खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारी असणाऱ्या संदीपला काही कळेनासे झाले. तो ओरडतच गावात आला. त्याने आमिरचे वडील करीम मुल्ला आणि आमिरची बायको यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून आमिरची बायको वडील ओरडतच कापशी पानंद रस्त्यावर आले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आमिर पडला होता. या घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोकही तातडीने घटनास्थळी धावत गेले. गंभीर जखमी आमिर मुल्ला याला 4 चाकी गाडीतून उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती वडगाव पोलीस स्टेशनला कळविली असता वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून कुमार वाघमोडे हा पळून गेला होता. ही घटना कोणी आणि कोणत्या कारणातून केली आहे याची माहिती वडगाव पोलिसांना समजली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कुमार वाघमोडे याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी मिळवले असता ते शेजारच्या डोंगरात मिळून येत होते. पोलिसांनी तेथे त्याचा शोध घेतला असता तो डोंगरात लपून बसला असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वडगाव पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपणच आमिरचा खून केल्याचे कबूल केले. त्याच्या कबुलीनंतर या घटनेची फिर्याद आमिर मुल्ला याचे वडील करीम मुल्ला याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमिर मुल्ला याच्या खून प्रकरणी कुमार वाघमोडे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.